यानंतर देशभरातला उत्साह नेमका कसा होता, राज्यभरातला उत्साह कसा होता, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास प्रसाद. राम मंदिर सोहळ्यानिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात आकर्षक सजावट. मंदिराला तब्बल 250 किलो फुलांनी सजावट. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील आरवली समुद्रकिनारी प्रभू श्रीरामाचं भव्य वाळूशिल्प साकारलं. प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकरांची ही कलाकारी. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये पिंपळाच्या पानावर रेखाटलंय श्रीरामाचं चित्र. कला शिक्षक बाळासाहेब निर्मळ यांची कलाकृती. धुळ्यात राम मंदिराची तब्बल 65 फूट उंच प्रतिकृती साकारली. श्रीरामाची आरती करून जय श्रीरामचा जयघोष. शिर्डीच्या साई समाधी मंदिर परिसरात अवतरले वानरराज. सोहळा सुरू असतानाच 2 वानर साई समाधी मंदिरासमोर ठाण मांडून बसल्यानं साई भक्तांमध्ये कुतूहल. नागपूरच्या कोराडीमधील जगदंबा मंदिरात श्रीराम उत्सवानिमित्त 6000 किलोचा हलवा. प्रसिद्ध आचार्य विष्णू मनोहर यांनी 2000 किलोच्या कढईत हा हलवा तयार केला. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर केसरी झेंडूच्या फुलांनी सजलं. मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच 16 खांबी 4 खांबी भागात आकर्षक सजावट.